वरळीतले असणारे कार्यकर्ते समीर कांबळे, राकेश कांबळे, आकाश दोडके, अमोल साळुंके, नीरज, निखिल चव्हाण, सुचित चव्हाण, मोहम्मद नसीब, राजेंद्र बेडेकर, गौतम चव्हाण, राजा सावंत, अनिल घाडे आणि या मंचकावरती उपस्थित उत्कर्षताई, त्याच्याच बरोबर दफेदारजी, काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, ओबीसी विभागाचे असणारे दत्तू गवाणकरजी, संदीप मोरे, संदीप शिंदे, अशोकजी आणि जे उमेदवार आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी वाचतो. अशोक गुंजेवाटी, त्याच्याच बरोबर अमोल पवार, ॲडव्होकेट रचना मुक्ते, नंदिनी जाधव, अस्मिता डोळस आणि त्याच्याच बरोबर भूषण नागवेकर. उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे मनोवाद्यांचं सरकार केंद्रामध्ये बसले, राज्यामध्ये बसलंय, ते कॉर्पोरेशन मध्ये बसणार नाही याची असताना आपल्याला दक्षता घ्यायची. ही दक्षता घ्यायची असेल तर सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत. यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपल्याला आता समोर स्पष्ट आलं असेल की सत्तेमध्ये आपण कोणाला बसवतो हे अत्यंत महत्वाचं आहे. का सत्तेमध्ये बसल्यानंतर ज्याची त्याची जी विचारसरणी आहे तोच ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या जनसंघ असेल किंवा RSS असेल, यांचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम होता की आम्हाला आमची सत्ता पाहिजे, आम्हाला असणारा आमचं विचारसरणी. आणि म्हणून 1950 साली ज्यावेळेस संविधान स्वीकारण्यात आलं, 1950 साली ज्यावेळेस संविधान स्वीकारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असताना सांगितलं की ह्या संविधानाला आम्ही मानत नाही. हे आम्ही जे मानतो त्या संस्कृतीवरती आधारित आहे का तर अजिबात आधारित नाही. आणि म्हणून त्याला आम्ही असताना विरोध करतो. आमची सत्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही हे बदलल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. ही त्यांची विचारसरणी आहे. आणि सत्तेवरती आल्यानंतर ते वारंवार असताना आपल्याला आठवण करून देत आहे की आमची पूर्ण सत्ता येऊ द्या, आमची पूर्ण सत्ता आली तर आम्ही हे संविधान बदलणार. हा त्यांचा निश्चय, हा त्यांचा अजेंडा आहे. फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणाऱ्यांचा अजेंडा काय?
तो फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणाऱ्याचा अजेंडा आहे की या संविधानाचं आम्ही नुसतं रक्षण करणार नाही तर हेच अंमलात राहील हे आम्ही असताना त्या ठिकाणी बघू. आता हेच अंमलात राहील असं जर बघायचं असेल तर मग आपल्यावरती असणारी जबाबदारी आहे. आपल्यावरती जबाबदारी काही आहे तर आपल्यावरती जबाबदारी ही आहे की हे संविधान राहिलं पाहिजे, ही विचारसरणी राहिली पाहिजे. तर त्या सत्तेवरती आपण जाऊन बसलो, त्या सत्तेवरती बसलो तर मग आपण जे विचारसरणी घेऊन चाललोय तिचा प्रचार आणि प्रसार करताय आणि तिचं संरक्षण त्या ठिकाणी करताय. त्या सत्तेमध्ये आपण बसलो नाही तर मग लोकांना बदलणं सोपं आहे. आज आपण बघत असाल की मी असं म्हणेन की फुले शाहू आंबेडकरी विचारसरणी जे घेऊन चाललेले आहेत त्यांच्यावरती एक जबाबदारी आली. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे यश आलं, एवढं यश आपल्याला ह्याच्या अगोदर आलं नव्हतं. हे यश आलं याचं कारण की अनेक जणांच्या लक्षात आलेलं आहे की इथे समाजवाद असेल, इथे मार्क्सवाद असेल, इथे गांधीवाद असेल, हा बीजेपीला हरवण्यामध्ये तोकडा पडत चाललेला आहे. बीजेपीला हरवण्यामध्ये तोकडा पडत चाललेला आहे आणि म्हणून आपण असताना फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा कार्यकर्ता जो RSS शी लढतोय, बीजेपीशी लढतोय, त्याला आपण ताकद दिली तर कदाचित या देशामधली लोकशाही आणि संविधान आपण वाचू शकतो. लोकशाही आणि संविधान आपण वाचू शकतो. आता इथे बसलेला फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे का, विचाराचा आहे का, होय की नाही? मग तुमची जबाबदारी काय? तुमची जबाबदारी आहे लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं. आणि लोकशाही संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला या विचारसरणीतली, फुले शाहू आंबेडकर विचारसरणीतली उमेदवार जे आहेत त्यांना आपण असताना निवडून दिलं पाहिजे ही आपली असणारी जबाबदारी. आपण काय म्हणतो, उमेदवार उभा आहे, कार्यकर्ते काम करतात आहे ते बघतील. निवडणुका या नुसत्या उमेदवाराच्या आणि कार्यकर्त्याच्या नाहीत. निवडणुका या जो विचाराला मानतो त्या माणसाच्या निवडणुका इथे लक्षात. आज मनुवाद्यांची माणसं दोन चार दिवसातून येऊन जातात की नाही? ते उमेदवार आहेत का? तर नाही. पण ते
मनुवादाच्या विचाराचे प्रचारक आहेत. ते मनुवादाच्या विचाराचे प्रचारक आहेत. त्यांना असं वाटतं की मनुवाद्यांचं राज्य आपण आणलं पाहिजे आणि मनुवाद्याचं राज्य आणलं पाहिजे म्हणून ते प्रचाराला. आज आपण जर फुले शाहू आंबेडकर मतदाराचे प्रचारक असू तर आपल्याला सुद्धा आपल्या उमेदवाराचा प्रचार हा आपण केला पाहिजे, हा लक्षात घ्या. कार्यकर्ता करतच राहील, उमेदवार करतच राहील, पण आपण सुद्धा केलं पाहिजे हे असताना लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर आपण करणार नसू, तर आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं नाही तर फक्त ऐकतोबा आहोत अशी असणारी परिस्थिती. ऐकतोबा आहोत, त्याच्या पलीकडे आपलं काही स्टेटस राहत नाही. ही नुसती विचारांची लढाई नाही आहे, तर उद्याची सत्ता कुठल्या विचारांवरती चालेल याच्यावरती विजय हा अवलंबून राहतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान राहणार आहे आपल्या सगळ्यांना, की इथे संविधानवादी असंख्य माणसं, लोकशाहीवादी असंख्य माणसं, त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरूक दाखवली. आपण जर असताना या महानगरपालिकेमध्ये या चिंगारीचं जाळ आपण पेटवलं, जी चिंगारी पेटली त्या चिंगारीला जाळीचं असताना आपण या ठिकाणी स्वरूप दिलं तर आपल्याला त्या धगधगत्या ह्याच्यामध्ये अनेक जणांना जाळता येते हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही निवडणूक ही निवडणूक महानगरपालिकेची असली तरी सत्तेवरती कोण बसणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग. महानगरपालिकेला पाणी देणं गरजेचं आहे, रस्ता साफ करणं गरजेचं आहे, रस्ता दुरुस्त करणं गरजेचं आहे, ही त्याची क्रमप्राप्त आहे. त्याच्यातून महानगरपालिका सुटू शकत नाही. पण उद्याची जी चर्चा होईल ती चर्चा इथे बसलेले मनुवादी आहेत की इथले बसलेले फुले शाहू आंबेडकरवादी आहेत याची चर्चा होणार. मुंबई हे असणारा आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं जर सत्तेवरती बसली तर जगभर हाच प्रचार होणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य असेल, केंद्र असेल, याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस सत्तेमध्ये बसलेला असेल. आज मित्रो, आणीबाणीचा काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणीबाणीचा काळ आहे. या काळाच्या संदर्भात बाबासाहेबांनी वक्तव्य केलं होतं बनारस विश्वविद्यालयामध्ये. त्यांनी असं म्हटलं की इथला असणारा माणूस सायमल्टेनियसली एकाच वेळेस दोन रस्त्यांवरती चालले. एक संविधानाच्या रस्त्याने चाललेला आहे आणि दुसरा मनुवादाच्या रस्त्याने चाललेला. हे दोन्ही रस्ते असे आहेत की जे एकमेकाला मिळणारे नाही. हे दोन्ही रस्ते असे आहेत की एकमेकाला मिळणारे नाही आहेत. एक रस्ता उत्तरेला जातो तर दुसरा रस्ता दक्षिणेला जातो.
एक रस्ता उत्तरेला जातो तर दुसरा रस्ता दक्षिणेला जातो. बाबासाहेब म्हणाले शक्य होईपर्यंत तुम्ही आपले असणारे पाय फाकू शकता. शक्य असेपर्यंत तुम्ही तुमचे पाय फाकू शकता. पण एक काळ असा येईल की तुम्ही तुमचे पाय फाकू शकणार नाही. आणि ज्या क्षणाला तुम्ही असताना तुमचे पाय फाकू शकणार नाही त्या क्षणाला इथली आरागज माजायला सुरुवात होईल. आज आपण असताना बघतोय एका बाजूला लोकशाही आणि संविधानवादी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मनुवादी आहेत. त्याला अजून ताणण्याचा प्रयत्न केला तर शरीरच तुटण्याचा असणारी शक्यता अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये संविधानवादी आणि लोकशाहीवादी हे बहुसंख्येने असतील हे पाहण्याची आपली असणारी वेळ. आता हे बहुसंख्येने आपल्याला करायचं असेल तर जे संविधानवादी आहेत, जे लोकशाहीवादी आहेत, ते फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराला 100% मतदान केलं पाहिजे हे लक्षात घ्या. 100% मतदान केलं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अजून एक जबाबदारी घेतली पाहिजे. ती म्हणजे मी माझं मत तर देईनच, पण त्याच्याच बरोबर अजून एक मत घेऊन येईल आणि तेही मिळवेल. हे अजून मत घेऊन यायचं आहे. ते ज्या मार्गाने मला घेऊन येता येईल त्या मार्गाने मी असताना घेऊन येईल. आणि त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो मी स्वतः खर्च करेन हा निश्चय आपण सगळ्यांनी केला पाहिजे हे लक्षात. हा निश्चय आपण केला पाहिजे. निवडून एक कोणतरी येईल, पण तो निवडून आल्यामुळे व्यवस्था कोणाची चालते तर व्यवस्था फुले शाहू आंबेडकरी विचारांची चालते. आणि जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी व्यवस्था चालते तोपर्यंत इथला बंधुभाव, तोपर्यंत समानता, मान सन्मान हे तत्व कायम राहतात हे लक्षात घ्या. हे तत्व जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत आपली असणारी सुरक्षितता आहे. तोपर्यंत मानाने आणि सन्मानाने आपण या ठिकाणी जगू शकतो. किंवा ही लढाई आपली लढाई आपण त्या ठिकाणी समजली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या उमेदवारांना आपण विजयी कराल. वंचितचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहेत आणि काँग्रेस पक्ष जो आपल्या बरोबर कॉर्पोरेशन मध्ये लढतोय त्याची निशाणी पंजा आहे. तेव्हा एका बाजूला जिथे पंजा आहे तिथे पंजाच्या समोरचं बटन दाबायचं आणि जिथे गॅस सिलेंडर आहे तिथे गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.